सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. दत्त माझा मी दत्ताचा. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र अध्याय 46. श्रीपादांच्या चरणपादुकेवरील मंत्राक्षतामध्ये वाढ. पादुकांची श्री भास्कर पंडितांना भेट. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. आम्ही भास्कर पंडिताकडून परवानगी घेऊन प्रयाणास सिद्ध झालो. भास्कर पंडित थोड्या वेळ ध्यानस्थ झाले. श्रीपादांच्या पादुका भास्कर पंडितांनी आपल्या देवघरात ठेवल्या होत्या. त्या पादुकांवर वाहिलेल्या अक्षता वाढत होत्या. ते पाहून आम्ही आश्चर्यचकित झालो. भास्कर पंडित म्हणाले, हे श्रोत्यांनो, श्रीपादांच्या लीला अगम्य आहेत. श्री पद्मावती मातेचे जन्म नक्षत्र मृग आहे आणि श्री व्यंकटेश्वराचे जन्म नक्षत्र श्रवण आहे. उत्तर फाल्गुनी नक्षत्र पद्मावती मातेस मित्रतारा आहे, तर श्री व्यंकटेश स्वामींना ते परममित्र तारा असल्याने त्यांचे लग्न नक्षत्र उत्तरा फाल्गुनी आहे. आज सुद्धा उत्तरा फाल्गुनी नक्षत्र आहे. या दिव्य नक्षत्रावर श्रीपाद प्रभूंच्या चरणपादुकांवरील मंत्राक्षता वाढल्या. यावरून श्रीपाद प्रभू साक्षात पद्मावती आणि श्री व्यंकटेश स्वरूपच आहेत हे कळण्यासाठी त्यांनी ही लीला केली. यातील थोड्या मंत्राक्षता तुमच्याजवळ ठेवा, त्या तुम्हाला शुभ ठरतील आणि श्री प्रभूंची कृपा तुमच्यावर सदोदित राहील. शंकर भट्ट आणि धनगुप्त यांच्याबरोबर देशपर्यटन आणि विविध क्षेत्रांचे दर्शन. आम्ही प्रवासाचा संकल्प करून बैलगाडीने प्रवास सुरू केला. ती बैलगाडी एका लग्नाच्या वरातीची होती. या वरातीतील वैश्यप्रमुख घोडागाडीतून प्रवास करीत होते. ते कोंडविडू गावी जात होते. ते वैश्यप्रमुख धनगुप्त म्हणाले, आज फार शुभ दिवस आहे. तुम्ही बैलगाडीतून प्रवास करून श्रीपादप्रभूंच्या मंत्राक्षता लग्नघरी दिल्या व नंतर आम्हालाही दिल्या. ते पुढे सांगू लागले, मी एकदा व्यापाराच्या निमित्ताने पिठिकापुरमला गेलो होतो. तेव्हा मला श्रीपादप्रभूंचे दर्शन श्री व्यंकटप्पा श्रेष्ठींच्या घरी झाले होते. त्यावेळी श्रीपादप्रभू प्रेमभराने म्हणाले, तुझ्या पुत्राच्या विवाहसमयी मी मंत्राक्षता आशीर्वाद स्वरूप तुला पाठवून देईन. ज्यांच्याकडून मंत्राक्षता पाठवीन त्या ब्राह्मणास 2 वराह दक्षिणा दे. यानंतर आम्ही कोंडविडू गावी पोचलो. तेथे धनगुप्ताच्या मुलाचे लग्न मोठ्या थाटात पार पडले. या ठिकाणी आमची ओळख एक हिरे मोत्याच्या व्यापाराशी झाली. धनगुप्त कोंडविडू या गावी थोडे दिवस राहिले. मी मात्र घोडागाडीने विजयवाटिका, सध्याचे विजयवाडा या स्थळी आलो. या महाक्षेत्रात कृष्णा नदी असून श्री कनकदुर्गा व श्री मल्लेश्वर स्वामी यांचे मंदिर आहे. कृष्णा नदीमध्ये स्नान करून मी देवदर्शन घेतले. देवीच्या देवळात मला एक वृद्ध संन्यासी भेटले. त्यांना अनेक दिवसांपासून पिठिकापुरमला जाऊन श्रीपादप्रभूंचे दर्शन घेण्याची तळमळ लागली होती. विजयवाटिकेतून निघून आम्ही दोघे काही दिवसांनी राजमंड्री क्षेत्री येऊन पोचलो. तिथे गोदावरी नदीत स्नान करून श्री मार्कंडेश्वराचे आणि कोटिलिंगेश्वराचे दर्शन घेतले. आमचा प्रवास श्रीपादांचे कृपेने अत्यंत सुखकर होत होता. मी माझ्याबरोबरच्या संन्याशाला म्हणालो, थोड्याच दिवसात आपण पिठिकापुरमला पोहोचू. तेथील श्रीपादप्रभू अवतरित झालेले त्यांचे घर पाहू. श्री व्यंकटप्पा श्रेष्ठी आणि नरसिंह वर्मा यांची भेट घेऊया. श्रीपादांचे आजोबा श्री बापनाचार्यालू यांचे आशीर्वाद घेऊ. श्रीपादप्रभूंच्या माता सुमती महाराणी, पिता अप्पलराज शर्मा यांची भेट घेऊ या. त्यानंतर आपण पिठिकापुरमहून कुरगुड्डीस जाऊन श्रीपादप्रभूंचे दर्शन घेऊ. संन्यासी अत्यंत आनंदित झाला होता. मार्गातील अनेक देवालयांचे दर्शन घेत आम्ही थोड्याच दिवसात पिठिकापुरमला पोहोचलो. श्री बापनाचार्यालूंच्या घरी आमची राहण्याची व जेवण खाण्याची व्यवस्था झाली. श्रीपादांच्या अनेक बाललीला आम्ही भक्तजनांच्या मुखातून ऐकल्या. श्रीपादप्रभूंच्या असंख्य लीलांचे वर्णन करणे सहस्त्रमुखी असलेल्या आदिशेषाला सुद्धा कठीण आहे. तिथे माझ्यासारख्या कश्चित ब्राह्मणाची काय कथा. श्रीपादांच्या भक्तांचे कुरगुड्डीस प्रयाण. श्री नरसिंह वर्मांच्या धर्मपत्नीने कुरगुड्डीस जाऊन श्रीपादांचे दर्शन घेण्याचा संकल्प केला. याच संदर्भात त्यांनी श्री व्यंकटप्पा श्रेष्ठी आणि बापनाचार्यालूंबरोबर चर्चा केली. सर्वांनी मिळून एकमताने कुरगुड्डीस जाण्याचा निश्चय केला. श्रीपादांचे मातापिता सुमती महाराणी आणि अप्पलराजू शर्मा आपल्या पुत्राच्या भेटीची अत्यंत उत्सुकतेने प्रतीक्षा करीत होते. या सर्व मंडळींनी 18 घोडागाड्या ठरवल्या. त्यात बसून सामानासह एका शुभदिनी प्रातःकाळीच सर्वांनी प्रयाण केले. पिठापुरम ते कुरगुड्डी अंतर बरेच असल्याने प्रवासास कित्येक दिवस लागणार होते. सुमती महाराणीस आपल्या लाडक्या पुत्राचे मुख केव्हा पाहिन असे झाले होते. त्यांच्या आठवणीने त्या मातेच्या डोळ्यात पाणी तरळले. सर्वांनी तिला, आता आपण श्रीपादांना लवकरच भेटणार आहोत ना, असे सांगून तिचे समाधान केले. प्रवास चालूच होता.
आई वडील, आजी आजोबा यांना श्रीपाद प्रभूंचे पुन्हा दर्शन. सर्वांतर्यामी आणि माया नाटक सूत्रधारी असलेल्या त्रिकालदर्शी श्रीपादांना बसल्या ठिकाणी पिठिका पुरमून येणारी मंडळी घोडागाडीसह दिसत होती. प्रातःकाळी निघालेल्या गाड्या दुपारचे 12 वाजेपर्यंत चालत होत्या. अचानक एक अद्भुत घटना घडली. गाडीवाहनासह सर्व मंडळींना एकदम मूर्छा आल्यासारखी वाटले. त्या सर्वांना आपल्या गाड्या आकाशमार्गाने जात असल्यासारखा भास झाला. थोड्या वेळाने मूर्छा गेल्यावर आम्ही पाहिले तर एका अनोळखी प्रांतात आल्याचे जाणवले. गाडीतून खाली उतरून तो कोणता प्रांत आहे ते आम्ही पाहू लागलो. रस्त्याने येणाऱ्या एक वाटसरूस ते कोणते गाव आहे ते विचारले. तो म्हणाला, महाराज, हे पंचदेव पहाड आहे. आज गुरुवार असल्याने आम्ही श्रीपाद प्रभूंच्या दर्शनास गेलो होतो. त्या महाप्रभूंनी त्यांच्या दर्शनास आलेल्या प्रत्येक भक्ताला क्षेमकुशल विचारून त्याच्या आधिव्याधी दूर केल्या. दर्शनास आलेल्या सर्व भाविकांसाठी जेवणाची उत्तम व्यवस्था होती असे सांगून तो वाटसरू आपल्या मार्गाने निघून गेला. आम्ही प्रातःकाळी पिठापुरमहून घोडागाडीने निघालो होतो. आता दुपारचे 12:30 वाजले होते आणि एवढ्या थोड्या वेळात येथे कसे येऊन पोहोचलो याचे महद आश्चर्य वाटत होते. आम्ही नावेतून नदी पार करून कुरगुड्डी गावात प्रवेश केला. हे स्वप्न आहे का वस्तुस्थिती आहे याचा आम्हाला भ्रम पडला होता, परंतु ही वस्तुस्थिती होती. आम्ही सर्वजण प्रभूंच्या दरबारात गेलो. सुमती मातेने श्रीपादांना मोठ्या वात्सल्य भावाने आपल्या हृदयाशी धरले. तिच्या नयनातून आनंदाश्रू ओघळत होते. ते श्रीपादांच्या पाठीवर पडत होते. श्रीपाद म्हणाले, आई, तू निर्गुण निराकार असलेल्या परतत्वाच्या मुलाची माता आहेस. तू अनुसूया मातेप्रमाणे पतिव्रता शिरोमणी आहेस. असे म्हणून त्यांनी आपल्या हाताने मातेचे अश्रू पुसले. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.